चला तर मंडळी, घरात कुठलीही भाजी नसली तरी संपूर्ण चमचमीत जेवणाचं ताट आपण तयार करू शकतो। अर्धा कप मी इथे बेसन घेतलंय, त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून फेटून घेतलं। अजून 1 कप पाणी आणि चवीनुसार मीठ घालून बाजूला ठेवायचं। त्यानंतर कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची। मस्त सर्व साहित्य चिरून झालं। कढईमध्ये तेल गरम केलंय। जिरे मोहरीची खमंग चुरचुरीत फोडणी करायची। त्यामध्ये चिरलेला लसूण आणि मिरची काही सेकंद परतून घ्यायचं। त्यानंतर चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा, खूप लाल करायचा नाही। त्यानंतर कोथिंबीर, पाव चमचा हळद घालून एकजीव करायचंय आणि तयार करून घेतलेलं बेसनचं मिश्रण घालायचंय। आज आपण मस्त खमंग महाराष्ट्रीयन पिठलं करतोय। छान एकजीव केलं। अजून घट्ट वाटतं म्हणून अर्धा कप पाणी घातलं, म्हणजे अर्धा कप बेसनमध्ये मी 2 कप पाणी घातलंय। मंद आचेवर एक 5-6 मिनिटं बेसन मस्त असं शिजवून घ्यायचं, म्हणजेच पिठलं वरतून साय धरली की समजायचं पिठलं तयार झालेलं आहे। गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खमंग पिठलं नक्की करून पहा। आवडलं तर लाईक